अडचण बघा, मी मागे पण आता 6-7 दिवसापूर्वी एक न्यूज दिली की पटेलवाल्यांनी जे माती वगैरे निघली होती ती पूर्ण आमच्या सिव्हिल डिफेन्सच्या ऑफिसमध्ये टाकले। मी त्यांना 4 वेळा रिक्वेस्ट केला, सिव्हिल डिफेन्स वाल्यांना केला, पटेलवाला केला की अगर ही माती तुम्ही नाही काढली पूर्ण आमच्या गटारी जाम होणार आणि प्रत्येक घरामध्ये पाणी साठणार। दरवर्षी काय परिस्थिती असते? दरवर्षी पाणी येतं आमच्या घरांनी हो ना, भरपूर। आणि मग यावर्षी ही माती टाकली तर याचा काय त्रास होणार? आता तर डबल येणार, सगळे गटार वगैरे आम्हाला येणं जाणं पण मुश्किल होणार आहे। दिक्कत होने वाला ये है कि ये गटर जो है सब जाम हो जाएगा। फुटणार त्यांना काम, कारण यांचे सगळ्यांचे खिसे गरम झाले। काय बोलते मी, म्हणून त्यांना घाम फुटण्याची शक्यता खूप कमी आहे। माझे नाव आनंद सिंग गटरी, सहाय्यक उपनियंत्रक नागरिक संरक्षण। बिल्डर वगैरे त्याचा साहित्य सहसा आम्ही कोणी सांगितलं की त्याला ते साहित्य हाल काढून घ्या इथून, की आमचे कोर्स वगैरे चालतात, आम्हाला नेहमी अडचण होते, तसं त्याला सांगितलेलं आहे। ही असते पैशाची ताकद, गरीबाला काही वाव नाहीये। साहब आप ये हम भी बैठे रहे क्या करें, मगर ये खाना वाना ये खाएंगे हम। साहेबांनी मला सांगितलं फक्त पत्र द्यायला सांगितलं। साहेबांना बोलून घ्या ना, हे लोक आलेच जात नाहीत म्हणून। कुठे आहेत ते? ठाण्याला। तो ये जो आपने सर 7 दिवस झालं मीटिंग चालू आहे का सर? हाँ सर। डिसीजन है सर मी मीडिया भारतमधून बोलतोय। 7 दिवस झालं काय मीटिंग चालू आहे? बोला सर, काय तर उत्तर द्या ना। तो मीडिया है अपने देश का, बात कीजिए ना आप। लोकतंत्र का चौथा स्तंभ है, बात तो कीजिए उनसे, क्या है आप? काहीच बोलणार नाही। बोलले तर फसतील ना आता सगळेच, काही जर बोलले तर सगळे बाहेर निघतील ना बिळातले। नमस्कार, मी सध्या आहे अंबरनाथ पश्चिमेला सिद्धार्थनगर या विभागामध्ये। ज्या विभागात एका बिल्डरने बेकायदेशीरपणे भराव केलाय, तिथली रॉयल्टी चुकवलेली आहे आणि तिथल्या गटार आणि फुटपाथवर बेकायदेशीरपणे बांधकाम केलाय असा आरोप ऑल इंडिया पॅन्थरचे इथले शहराध्यक्ष जे आहेत संजय प्रसाद यांनी करत गेल्या 7 दिवसांपासून त्यांनी आमरण उपोषण स्वीकारलेलं आहे। आणि हे करत असताना आपण आता आलेलो आहोत वस्तीमध्ये। नेमकी अडचण काय आहे, नेमका इथला प्रश्न काय आहे जाणून घेण्यासाठी माझ्या सोबत आहे छायाताई। छायाताई, नेमकं अडचण काय आहे तुम्हाला इथे? अडचण बघा, मी मागे पण आता 6-7 दिवसापूर्वी एक न्यूज दिली की पटेलवाल्यांनी जे माती वगैरे निघली होती ती पूर्ण आमच्या सिव्हिल डिफेन्सच्या ऑफिसमध्ये टाकले। मी त्यांना 4 वेळा रिक्वेस्ट केला, सिव्हिल डिफेन्स वाल्यांना केला, पटेलवाला केला की अगर ही माती तुम्ही नाही काढली पूर्ण आमच्या गटारी जाम होणार आणि प्रत्येक घरामध्ये पाणी साठणार। या वेळेला सिव्हिल डिफेन्स वाले म्हणतात तिथे खड्डा होता, खोटा बोलतो, माझ्या समोर बोलवा। मी इथे आज 35 वर्षापासून राहते, इथे खड्डा वगैरे नव्हतो, आम्ही इथे गरबा खेळत होतो। त्याने आता तिथून काहीतरी घेण देण चालू असेल म्हणून तो तुमच्याशी खोटं बोलतो। आमच्या समोर आणा, आम्ही त्याला बोलतो काय ते पुढची हकीकत। इथे काय खड्डा वगैरे नव्हता, एवढे भैया लोक आहे, बंगारवाले लोक आहे, यांना पण विचारू शकता इथं खड्डा होता का, असं काही प्रॉब्लेम नव्हता। पण आता जे आमच्या हाल आहे बघा, 8 दिवस झाले मी रोज मागे लागली माती काढा, कोणी ऐकणे झालं, दुर्लक्ष करताय। यासाठी माझं एकच म्हणणं आहे की लवकरात लवकर पटेलवाल्यावर आणि सिव्हिलवाल्यावर या दोघांवर कारवाई करा। माझे नाव आनंद सिंग गटरी, सहाय्यक उपनियंत्रक नागरिक संरक्षण। बिल्डरने आपल्याकडे लोखंडी रॉड वगैरे आपल्याकडे साहित्य ठेवलेलं आहे। त्यांना आमच्या यांनी थोडं जागा त्यांना थोडी दिली होती त्यांना वापरायला, पण त्याने जास्तीत जास्त सामान वापरून ठेवलेलं आहे आणि त्यांना ते काढण्यासाठी त्यांना निवेदन पण केलेले सांगितलेलं पण त्यांना। पावसाळा जवळ आलाय, तुम्हाला काय वाटतं? पावसाळा चालूच झाला असता, पण यावेळेला आमच्यावर देव म्हणजे एक मेहरबान आहे की आज 15 दिवसापासून पाऊस पडेना झाला, की त्याला पण गोरगरिबांचं काही वाटतंय की इथे पाऊस पडला तर तुरंत पाणी यांच्या घरांमध्ये जाणार आहे।
आणि गांधीनगर मध्ये नाल्यामध्ये एक पूल बनवलाय मातीचा, तोही लवकरात लवकर तोडण्यात यावा, नाही तर मी धडक मोर्चा नगरपालिकावर नेणार. रहते हैं आपको क्या लगता है अगर इस मिट्टी की वजह से आपको कुछ दिक्कत आने वाली है? क्यों नहीं दिक्कत आएगा? हम लोग के घर में छोटा छोटा बच्चा पानी जाएगा तो है ना, दिक्कत काहे नहीं का? इधर ऊंचा है सड़क, तो नीचा है तो कैसे नहीं कीचड़ होएगा ना. दरवर्षी काय परिस्थिती असते? दरवर्षी पाणी येतं आमच्या घराने हो ना. भरपूर. आणि मग यावर्षी ही माती टाकली तर याचा काय त्रास होईल? आता तर डबल येणार, सगळे गटार वगैरे आम्हाला येणं जाणं पण मुश्किल होणार आहे. हो का? हो. पण आता एक माणूस आहे जो म्हणतोय की 7 दिवसापासून उपोषणावर बसलाय की ही माती काढा किंवा कारवाई करा, होत नाहीये. सरकारला काय विनंती करताय? सरकारला हेच म्हणणं आहे आमचं की आमची ही माती वगैरे काढावा, गटार वगैरे भरून जातील, आम्हाला पावसामध्ये जाणं येणं मुश्किल होईल. गरीबाचं वाली आहे का? कोणीच नाहीये. कोण आहे? काय वाटतं तुम्हाला? मला 20 वर्ष झाले इथे येऊन. हा. इथे 20 वर्ष झाले तेव्हापासून हे असंच चालू आहे. सगळ्यांच्या घरात पाणी भरतंय. आम्हाला खूप आनंद. ह्या टायमाला तर याचं पाणी सगळं आमच्या इकडे ना, सगळे लहान लहान लेकरं येणं जाणं लई मुश्किल, सगळे गटारी भरून जाणार. तिकडं पण खाडीमध्ये ते माती वगैरे टाकली, ते पण पॅक केली, तर आम्ही जाणार कुठे? अर्चना प्रसाद, काय वाटतं तुम्हाला? तुम्ही तुमचे मिस्टर आज 8 दिवस झालेत उपोषणाला बसलेत, सरकारी अधिकारी दाद देत नाहीयेत, कसं बघता सगळं या प्रकरणाकडे? आज 8 दिवस झाले माझे मिस्टर उपोषणाला बसलेत. इकडच्या काही समस्या होत्या, जे पटेल बिल्डर जे आहेत ह्यांच्याच एरियाला बाजू लागून हा जो काम चालू आहे कंस्ट्रक्शनचं, ते अवैध काम चालू आहे. त्याला कुठली परमिशन अशी त्याने दाखवलेली नाही आहे कागदपत्रे. ते काल मीटिंग झाली COC तर ते दाखवून बोलले, अजूनपर्यंत काही सादर केली नाही त्यांनी कागदपत्रे. आणि हे जे रहिवासी आहेत ह्यांच्या इथे पूर्ण त्यांनी माती डप केलेली आहे. इथे खड्डे वगैरे नसून त्यांनी कारण देऊन खड्ड्याचं इथे माती टाकण्यात आलेली आहे. आणि जर पाऊस जर आला तर ही माती पूर्ण वाहून त्यांच्या घरात जाऊ शकते, नाल्यामध्ये त्यांचे सगळे चॉक होऊ शकतात. त्याच्यामुळे यांना रहिवाशांना त्याच्यातून धोका आहे. ही लहान लहान मुलं तुम्ही बघताय, त्यांना जीवाला धोका होईल. त्यांनी तिथे खड्डे काढून ठेवले कंस्ट्रक्शनचे, जर तिथे जर पाणी साठलं त्या प्रोजेक्ट मध्ये तर ही लहान मुलं जर खेळत खेळत गेली तर काही घटना घडू शकते. तहसीलदारांचं काय ऍटिट्यूड आहे? आज आम्ही गेलो असता, त्यांनी आमचा अर्धा ते पाऊण तास खाल्ला, आम्हाला कोणतंही उत्तर नाही दिलं. आमचे प्रश्न चालू होते आणि त्यांनी एक शब्दही नाही काढला. ते नायब तहसीलदार होते अनारे. नायब तहसीलदार होते. मेन तहसीलदार जे आहेत ते तर आम्हाला भेटलेच नाही अधिकारी, ते तर गायबच आहेत. आम्ही उपोषणाला बसलो तेव्हापासून ते आमच्याकडे येत नाहीत. आणि आम्ही आज त्यांना स्वतः भेटायला गेलो असतो तरी ते मीटिंग मध्ये आहे, ठाण्या कलेक्टर ऑफिसला आहेत असं कारण दिलं. नायब तहसीलदारकडे प्रश्न केले असता त्यांनी काहीच उत्तर दिलं नाही. उलट ते म्हटले की माझ्याकडे त्याचं उत्तर नाहीये, मी नाही देऊ शकत, मला अधिकार नाहीये ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायला. आणि त्यांनी शांतता बाळगली. जसं काय त्यांच्या तोंडात बर्फच जमा झाला अशी भूमिका होती आज त्यांची आम्हाला पाहायला मिळाली. जर अधिकारी लोक जर असे शांत बसतील आणि गरीब जर आवाज उठवतोय, आज 8 दिवस झाले माझे मिस्टर उपोषणाला बसलेत, तर त्यांची दखल कोणी घेत नाही. आज आपण आमदार, खासदार, परत सांगते नगराध्यक्ष, नगरसेवक यांना निवडून दिलाय, ते आपले म्हणजे देवच समजून आपण त्यांना हाताशी धरले, तर तेच आपले वाली आहेत. पण त्यांनी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांच्याकडे हा प्रश्न नगराध्यक्षांकडे नाही लो. नगराध्यक्ष मॅडमला मी कॉल केलेला 2-3 दिवसापूर्वी, काहीच रिप्लाय नाही. ते म्हटले CO कडे जा, CO ला सांगितलंय, त्यांनी तुम्हाला काय उत्तर दिलं आहे. मी म्हटलं समाधान नाही, त्याच्यानी समाधान काही झालं नाही. ताई, तुम्हाला काय वाटतं, सरकारला घाम फुटेल की नाही अशा पद्धतीने? नाही फुटणार त्यांना घाम, कारण यांचे सगळ्यांचे खिसे गरम झाले. काय बोलते मी, म्हणून त्यांना घाम फुटण्याची शक्यता खूप कमी है. तालुकदार जी, आपको क्या लगता है ये भराव जो डाला है इससे आपको कोई दिक्कत होने वाली है? दिक्कत होने वाला यही है कि ये गटर जो है सब जाम हो जाएगा, पूरा पानी भर के जाएगा, पूरा मट्टी उसी में जाएगा और सबके घर में पानी भरेगा. सियासत से या सरकार से क्या नहीं, दरख्वास्त करते हो? ये कि मतलब इसमें क्या नाम है, गटर में वो मट्टी ना जाए, सबके घर में पानी ना भरे. और क्या, एखादी व्यक्ती एखाद्या कारणासाठी 8 दिवस उपाशी राहतं, परंतु अधिकारी म्हणतात की कारवाई चालू आहे, करणार आहोत, पण कधी करणार? त्याचा जीव गेल्यानंतर का? हा एक प्रश्न उपोषणकर्त्याच्या पत्नीने येथे उपस्थित केलेला आहे.